औंढा तालुक्यातील अविकसित भागाला पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी राजूभैया नवघरे यांच्या अथक प्रयत्नांना यश येऊन उखळी जिल्हा परिषद सर्कलमधील अनेक विकास कामांचे भूमिपूजन दिनांक 15 जानेवारी रोजी आपल्या झंझावती दौऱ्यात संपन्न झाले। वसमत तालुका आणि औंढा तालुका यांच्यामध्ये विकास कामांबाबत फारच विरोधाभास जाणवतो। औंढा तालुक्यात पाणी, वीज आणि रस्ते इतर पायाभूत सुविधांची कमतरता जाणवते। वसमत विधानसभा मतदारसंघाला चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांच्या रूपाने एक उमेदी नेतृत्व लाभले आहे। त्यांनी औंढा तालुक्यातील अविकसित भागांचा अभ्यास करून या भागाला पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न सुरू केले आहे। माननीय चंद्रकांत उर्फ राजूभैया यांच्या अथक प्रयत्नांना यश येऊन उखळी जिल्हा परिषद सर्कल मधील अनेक विकास कामांचे भूमिपूजन दिनांक 15 जानेवारी आपल्या झंझावती दौऱ्यात संपन्न झाले। या दौऱ्यामध्ये प्रामुख्याने चिंचोली ते उखळी अंदाजित 4 किलोमीटर 2 कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिपूजन, जलालपूर ते बरोडा अंदाजित 5 किलोमीटर 2 कोटी 50 लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिपूजन, लांडाळा पाटी ते लांडाळा रस्ता 1.5 किलोमीटर अंतराचे अंदाजित 76 लाख रुपये किमतीच्या रस्त्याचे भूमिपूजन, साळणा ते अनखळी 4 किलोमीटर अंतर अंदाजित 2 कोटी रुपये किमतीच्या रस्त्याचे भूमिपूजन, हिवरखेड ते उंडेगाव अंदाजे 2 कोटी रुपयाच्या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न झाले। सावळी खुर्द पारडी सावळी ते केळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 4 कोटी 80 लाख रुपये किमतीच्या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न झाले। पर्यटन विकास अंतर्गत बेलमंडल महादेव मंदिर या ठिकाणी 1 कोटी 30 लाख किमतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले। यामध्ये प्रामुख्याने पेवर ब्लॉक, सांस्कृतिक सभागृह, विद्युतीकरण याचा समावेश होतो। या प्रसंगी वसमत मार्केट कमिटीचे सभापती तानाजी बेंडे पाटील, चंद्रकांत बागल, सचिन भोसले, जवळा मार्केट कमिटीचे उपसभापती बाबारावजी होराखुंडे, गजानन ढोरे, जिजामामा हरणे, आदित्य आहेर, ज्ञानेश्वर बोंगाणे, माऊली ढोबळे, प्रशांत शिंदे, निळकंठ नेहल, संजय दराडे, बाबासाहेब गायकवाड, प्रवीण टोंपे, गजानन सांगळे, चंद्रशेखर पडघण, गजानन लोणसने, भगवान इगारे, गोपाळ मगर, सुभाष कावरे, विनोद अंभोरे, इंद्रजित कदम, लखन कदम, दिलीपराव उदास, माधवराव गारकर, ज्ञानेश्वर गारकर, गंगाधर मुंडे, रुस्तमराव सांगळे, सचिन सांगळे, अंगद गायकवाड, माऊली देशमुख, मुंजाजी वावरे, अमोल गीते, देवबा लाखाडे, राजूभाऊ गरड, प्रकाश वैद्य, श्याम देशमुख, शिवाजी कदम, बंडू आव्हाड, शेषराव सांगळे, सारंग सांगळे, मोगले सरपंच आणि परिसरातील इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।